आणि मला सांगा तुम्ही दोघं मिळून हे सगळा दुग्ध व्यवसाय पाहता आहे की नाही? बरं बरं. मग मग असं आहे काय तुमचं सकाळी एक जण पाहते संध्याकाळी नाही नाही तसं नाही, आम्ही दोघे एकच टाइम करतो. ज्याला हे वेळ नसेल तर त्यानं करायचं? नाही नाही तसं काय नाही, आमचा वेळ फिक्सच आहे पहिलीपासून. बरोबर. सकाळपासून नियोजन सकाळी करून जात असतो आम्ही कॉलेजला. बरं. आणि संध्याकाळी 4 वाजता हजर होतो शेडवर. 4 काय शिक्षण काय चालू आहे? आता मी 12वीला आहे सध्या. बरं. कुठं? आणि हे 10वीला आहे भाऊला. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व तरुणांचं मार्गदर्शन तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्हाला दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती होईल. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भाऊ, तू पूर्ण नाव आणि पत्ता सांग बरं. शिवप्रसाद संतोष नरहरी, राहणार दगडधानोरा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. बरं. तर हे दुग्ध व्यवसाय आपल्यापाशी कधीपासून आहे? 2021 पासून चालू केलेला आहे. बरं. आणि तू या दुग्ध व्यवसायात कधीपासून लक्ष घालायला? समजा 2022 पासूनच चालू आहे. 2022 पासून का? हो. बरं बरं. तर मग मला सांग, दुग्ध या इथलं शेडचं नियोजन तू पाहतो ना? हो. बरोबर. तर ही गाय जी आहे, ही गाय ही विकत आणलेली आहे का घरी तयार केली? विकत आणलेली आहे. बरोबर. ती कितीला आणली असं? हे 70,000ला पडली होती. 70,000. बरोबर. मग आता गाभण आहे का दूध येते? गाभण आहे आता, म्हणजे हो 1-1.5 महिना झाला आठवलेली आहे. बरोबर. किती लिटर दूध देते? ते 10 लिटर देते एका टायमाला. एका टायमाला? हो. बरोबर. मग दूध डेअरीला जात असेल ना? हो. बरं. आणि ही गाय ही विकत आणलेलीच आहे. विकत आणलेली आहे का? हो. बरं. ही कितीला आणली भाऊ? ही आणलेली आहे 75,000ला. 75,000ला? हो. बरं. तर मग आता ही किती लिटर दूध देते? आता 8-8 चालू आहे हिचं. 8-8 म्हणजे 75,000ला ही तिकून एक कारवड आहे. ती एक बरं. आणलेली. 2 आणल्या का? एक कारवड गाय? बर. आणि ही गाय? ही गाय 55,000ला आणलेली आहे. ही 55ला का? हो. बरं. ही कधी आणली? 5 लिटर दूध आहे. 5 लिटर का? हो. एका टायमाला. हो. हिला म्हणजे कधी आणली ही? हो 1 वर्ष व्हायला हिला. एक वीत घेतलं. बरं. पुन्हा ज्याला गाभण राहिलेली आहे. बरं. आणि ही गाय? ही आणलेली आहे 45,000ला. 6 लिटर दूध आहे. 6 लिटर का? हो. बरं. आणि हे टाक्या काऊन ठेवल्या बरं अशा? मला ते इकडे तिकडे जाऊन आहे म्हणते, आता येथले तिथं जाऊन हाकते तिच्या मॅटवर. असं आहे का? त्याच्यानं ज्याची त्याला मॅट. हो. बरं. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कसं सुटसुटीत नियोजन आहे. कुठली घाण वगैरे नाही असं नियोजन यांनी बनवलेलं आहे. आणि ही गाय भाऊ? ही 75ला आणलेली आहे. ही 75ला आणली का? हो. बरं. आता किती लिटर दूध देते? आता तिथं 9 लिटर चालू आहे. 9 लिटर? हो. बर. तर म्हणजे विलेली आहे, 3 महिने झाली तिला. 3 महिने येईल का? 3 महिने येऊन झाली. बर. आणि ही गाय? ही आणली आहे आता, हो 2 महिने व्हायली तिला. 2 महिने का? हो. ही कितीला आणली? ही 40,000ला आणली. 40,000ला? हा म्हणजे गाभण आहे 5 महिन्याची. आता गाभण आहे का? हो. बर. आणि ही? ही घरी तयार केली. ही घरी तयार केली का? बरं बरं. हिला किती महिने किती झाले? हिला आता 7 महिने झाले, आता गाभण आहे. 7 महिने? हो. बरं बरं. ही कोण्या गायची आहे? ती तेथली बांडी आहे ती 2 नंबरच्या. हो. बर. तर मग हे जे गाई विकत आणल्या हे, तर हे आपण कुठून आणल्या? शेतकऱ्याजवळून का कुठं बाजारातून? बाजारातूनच आणलेले आहे, उंबरखेड म्हणून. उंबरखेडच्या बाजारात? हो. बरं बरं. तर मग मला एक सांगा, सकाळपासून कसं नियोजन करताय गाईचं तुम्ही? सकाळी 5ला उठतो आम्ही. बरं. 5ला उठून शेण फेकणं, मग शेण झाले की त्याला कुटार टाकून मग दुधाला बसायचं. बरं. आणि दूध झाल्यावर मग त्यांना एकदा झाडझूड झाली की हिरवा चारा टाकून द्यायचा. हिरवा चारा? हो. 9 वाजता खाऊन घेतात. बर. 9ला झाले की मग पाणी पाजून बांधून टाकायची. असं का? बरं. मग चाऱ्यामध्ये आपल्याकडे काय काय आहे? आता सध्या वाडे चालू आहेत आणि गजरा आहे घरचा. बर. आणि काय कुटार बिटार? कुटार सोयाबीनचा आहे. असं का? हो. बर. तर सोयाबीनचा कुटार स्टॉक मारता का? हो. सोयाबीनचा आता हरभऱ्याचं आलं की हरभऱ्याचं मारायचं. कडबा आहे. आणि शेड मध्ये कडबा आहे का? हो. कडबा आहे आणि कटर आणलेला आहे. कुट्टी मशीन आहे तिथे आहे ना? हो. बर. आणि हे कारवडी दिसायच्या? हो. ते 2 कारवडी आहेत आणि 2 गोरे आहेत. बर बर. आणि कुक्कुट पालन होतं का आपल्याकडे? कुक्कुट पालन होतं, त्याच्यात जरासं
हे तोटा झाल्यामुळे सोडलं त्याला. बरं बरं. सगळ्या तर बघू शकता कमी खर्चामध्ये यांनी कशा प्रकारे हे शेड बनवलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर हे शेडला खर्च किती आला असेल? शेडला कम से कम 2 लाख रुपये आला असेल. 2 लाख या शेडला. हो. बरं. आणि हे जे गायीसाठी शेड बांधलेला किती आला असेल? याला जास्त आला असेल, जरा लोखंडाचा आहे ना. हो. तिकडून भिंत वगैरे 3-3.5 लाख रुपये आली. हो. तरी किती 5-6 वर्ष झाली का बांधून? नाही, 3 वर्ष राहिले त्याला. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा मुक्त संचार असल्यासारखा इकडे इथंच यांचं घर आहे. आणि हा परिसर बघू शकता कशा प्रकारे इथं जाळी मारलेली आहे. इथं पाण्याची सोय टाकी केलेली आहे. इथं उखंडा यांनी टाकलेला आहे. आणि तिकडं त्यांचं या सर्व गायींसाठी चाऱ्याचं नियोजन आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्या पहिले तुम्हाला एक आवर्जून गोष्ट दाखवतो. हे बघू शकता कशा प्रकारे यांनी खोऱ्याचं नियोजन शेण काढण्यासाठी केलेलं आहे. तर भाऊ, हे काय सिस्टीम? हे म्हणजे हात भरत नाही ना, असं उचलून घ्यायचे. दाखव बरं आमच्या प्रेक्षकांना, काहीतरी नवीन सिस्टीम दिसायली मला इथे. असं असलं, असं उचलून घ्यायचं. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, बघा कशा प्रकारे यांनी हे सिस्टीम केलेली आहे शेण उचलण्यासाठी. असं काहीतरी शेतकरी पुत्रांनी डोकं लावलं तर नक्कीच काहीतरी सुधारणा होऊ शकते. आणि बघू शकता कशा प्रकारे सुटसुटीत नियोजन आहे. मलमूत्र इकडे खाली जाऊ शकते. आणि हे मॅट कितीला आणल्या काय माहित? हे माहिती म्हणजे येतं घरीच आणल्या होत्या ना. बरं बरं. ती गाडी आलती, मग त्याच्यातून घेतल्या. 2300 रुपयाला एक मॅट चालली होती. 2300 रुपयाला का? हो. बरं. आणि हे दूध आपलं डेअरीला जाते ना? हो. बरं. मग काय फॅट लागते या म्हशीला, आपल्या गाईला? सध्या तर आता 4च्या वरूनच चालू आहे. 40, 85. मग एकंदरीत हप्ता किती येते दुधाचा? आता सध्या 15,000 चालू आहे. बरं बरं. आणि या गाईला ढेप वगैरे? ढेप मक्का चुरून ढेप ठेवत असतो आता गाईच्या दुधाच्या प्रमाणाने. बरं बरं. हो. आणि किती एकंदरीत आपल्या ढेपीवर किती खर्च होत असेल? ढेपीवर एका गायला 200 रुपये येईल एका टायमाला समजा. रोज का? हो. बरं बरं. मला सांगा, हे दुग्ध व्यवसाय जे आपण करायलो, हे तरुणांनी दुग्ध व्यवसाय करायला पाहिजे का? हा, आता कारण की नोकरी बी राहिल्या नाहीत पहिल्यासारख्या. आणि केल्याचं सुद्धा लागणच बी लवकर. बरोबर. कारण भरपूर दिवस लागायले. आजकाल आता तरुण व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय आहे साधारणपणे. हो ना. आणि मला सांगा, तुम्ही दोघं मिळून हे सगळा दुग्ध व्यवसाय पाहता आहे की नाही? बरोबर. मग असं आहे काय तुमचं, सकाळी एक जण पाहते संध्याकाळी? नाही, तसं नाही. आम्ही दोघे एकच टाइम करतो. ज्याला हे वेळ नसेल तर त्यानं करायचं? नाही, तसं काय नाही. आमचा वेळ फिक्सच आहे पहिलीपासून. बरोबर. सकाळपासून नियोजन सकाळी करून जात असतो आम्ही कॉलेजला. बरं. आणि संध्याकाळी 4 वाजता हजर होतो शेडवर. 4 काय शिक्षण काय चालू आहे? आता मी 12वीला आहे सध्या. बरं. कुठं? आणि हे 10वीला आहे भाऊला. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपलं कॉलेज शाळा करतही हे शेतामध्ये हातभार लावतात. आणि अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्की शेतकरी समृद्ध झाल्याचे होणार. बरं. मग आता दुग्ध व्यवसायाला काय नवीन वळण द्यायचा विचार आहे का तुमचा? कारण आता सध्या नवीन वळण म्हणजे आता म्हशी आणायच्या आहेत थोड्याफार. बरं बरं. आता म्हशी घरीच प्रोडक्ट तयार करायचं नियोजन चालू आहे सध्या. बरं बरं. असा विचार, कारण की आता पहिल्या आणि हे भाव बी जाईल ना. हो ना. भाव कसे तरी वाढले ते पुन्हा जे डेऱ्यावाले आहेत ते पॉइंट म्हणजे हे करायले. हो ना. हो ना. कारण हे पॉइंट 8 दिवस चांगली लावायली, 4 दिवस अशीच करायली. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही स्वतः प्रोडक्ट करण्याची. तर नक्कीच हे प्रेरणादायी मुलाखत आपल्या तरुणांसाठी राहणार आणि जिथं ठेवावं लागणार हार जीत होतच राहते. आणि काही नैराश्य आलते का बुवा एखाद्या वेळेस आपल्याला दुग्ध व्यवसायात काही घाटा वगैरे? नाही, सध्या कारण काहीच नाही घाटा वगैरे. बरं बरं. तुमचं नियोजन नियोजन असल्यामुळे. नाही तर कुणाचं कसं आणलंय की मग काय व्हायला काय नाही लक्ष नसते. मग काय यायला दवाखाना कसा करता? सध्या तर दवाखान्याची गरज नाही आहे. बरं. मग अशा आपले हे जतन
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा परिसर स्वच्छ आणि सगळं चांगल्या गोष्टी असल्यामुळे जास्त आजार वगैरे गायला पसरत नाहीत. बघू शेतावरी पंखे आहेत. लाईट कुठली गावची आहे का नाही नाही, शेतातली लाईट आहे. बरं बरं. हा. आणि इथं बघू शकता असं नियोजन आहे, त्यामुळे नक्कीच यांची मुलाखत तुमच्यासाठी प्रेरणा. बरं, मग काही वेगळी प्रक्रिया काही राबवता का काही? हा, राबवतो. कारण या थंडीमध्ये थोडं जास्त पाणी पित नाहीत ना जनावर, हा. त्यांच्यासाठी पीठ मीठ आहे आमच्याकडे. बरं बरं, कुठं आहे दाखवा बरं. तर हे बघू शकता, हे पीठ मीठ आहे. हे पीठ मीठ आहे का? हा, मिक्स आहे त्याच्या. बरोबर. किती मिक्स करायचं काय? ते आम्ही रोज एका टाइमला 1 किलो घेतो बा सगळ्या सगळ्या जनावर. हा. आणि ते कहाच्या मध्ये टाकता? पिण्याच्या पाण्यात टाकतो. बरं, पाणी कसं पाजता तिला? हे ड्राम आहे इथं. हा हा, हा, भरून ठेवत असतो. हे ड्राम का? हा. बरं बरं. त्याच्यामध्ये ते मीठ 1 किलो टाकून द्यायचं? नाही नाही, 1 किलो नाही, सर्व ढोरांना 1 किलो. सर्व ढोरामध्ये 1 किलो. हा. बरं बरं. तर बघू जनावरं. शकता, त्याने काय होते म्हणले? त्यांना तयारी बी राहते ढोरायची हा. आणि फॅट बी लागते थोडा. बरोबर. हा, खरटपणाने. आणि दिवसातून एकदा द्यायचं की संध्याकाळी बी? नाही, 1 टाइम सकाळी. 1 टाइम. हा. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं नियोजन हे तरुण युवा उद्योजक करत आहेत, तर नक्की तुम्ही पण करा. तर बघू शकता, चला आपण बघूया. हे बघू शकता यांचं गेट आणि इकडं बाहेर यांचं चारा नियोजन. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांचं एवढं चारा क्षेत्रासाठी लागवड केलेली आहे. इथं कोणकोणते चारे आहेत भाऊ? इथं रेड नेपियर आहे आणि पुन्हा बाजरा क्रॉस आहे. बर, हे रेड नेपियर. हो. इकडं नेपियर बाजरा क्रॉस पलीकडे. बर. तर हे किती चारा क्षेत्र असेल अंदाजित? अंदाजे अर्ध्या एकरच्या वरूनच. अर्धा एकर. हो. बर, अर्धा एकर चारा क्षेत्र. ते बघू शकता शेतकरी मित्रांनो, तिथून चारा क्षेत्र आहे, इकडे चारा क्षेत्र. हो. आणि अशा प्रकारे हे बघू शकता यांचं शेडच्या मागे चारा नियोजन. तर याची पूर्ण कुट्टी करून आपण चारा हे करता? हो. बर. तर मग एकंदरीत एकदा एक चारा सुरू केला की एकच टाकता का प्रत्येक अलग अलग जरा जरा? नाही, मिक्स खाली टाकून देतो त्यांना. मिक्स खाली? हो. बर. हे याच्या 2 पेंड्या त्याच्या 2 पेंड्या आहे की नाही? बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे चारा नियोजन आहे आणि दुग्ध व्यवसायाचे नियोजन या तरुण करतो यांनी सांगितलेलं आहे. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.